लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. हे गाइस, तर वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज चाललो आहे पुण्याला गणपती बघण्यासाठी. 7:30 वाजता आलो तो. 7:30ची बस सुटली. आता ते 7:30 पावणे 8ला बस आहे. तर आता पेपर देऊन झाला आहे तिचा. सकाळी 9 ते 10 पेपर होता. सकाळी 7 वाजता गेलो होतो मी पेपर देण्यासाठी. आता रूमवर जातो, फ्रेश होतो. यावर्षी पुण्यामध्ये दगडूशेठचे पण खूप भारी देखावा आहे. परत त्यानंतर गोल्डन टेम्पलचा एक देखावा आहे. उज्जैन महाकालेश्वर मंदिरांचा पण एक देखावा आहे. 12 ज्योतिर्लिंगाचे पण एक ठिकाणी दर्शन आहे. तुम्ही बघा पुढे व्लॉगमध्ये. तुम्ही नक्की शेवटपर्यंत हा व्लॉग बघा. येथे स्थित मीनाक्षी हनुमान मंदिर हे एक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर देवी मीनाक्षी म्हणजे शिवांची पत्नी आणि त्यांच्या पती भगवान सुंदरेश्वर यांच्या समर्पित आहे. तर याचा हा देखावा गणपतीसाठी तयार केला आहे. मंदिराच्या आर्किटेक्चर, शिल्पकलेची वैशिष्ट्ये आणि धार्मिक महत्त्वामुळे हे एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे आणि हे भारतातील सर्वात प्रसिद्ध मंदिरापैकी एक मानले जाते. लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तुळशीबाग गणपती हा पुण्यातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि ऐतिहासिक गणपती आहे. तुळशीबाग हे पुण्यातील व्यावसायिक आणि धार्मिक महत्त्व असलेले ठिकाण आहे, जिथे दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात गणपतीची मोठी भक्तिभावना स्थापन केली जाते. तुळशीबागेचे गणपती शेजारी पुरी जगन्नाथ एक मंदिर छोटं तयार केलं आहे. खूप छान आहे ते पण. तर ह्या मंडळांचं तुम्ही बघू शकता, खूपच छान गणपतींचं हे केलं आहे. म्हणजे ज्या गोष्टीपासून आपल्याला गणपती बनवता येते, म्हणजे कोणती पण वस्तू असू द्या, त्या वस्तूपासून त्यांनी गणपती सादर केले आहेत. तुम्ही बघू शकता कसे किती प्रकार आहेत गणपतीचे लावलेले. फारशी माहिती नाही, मग कुठले टिळक आणि कुठलं काय तुम्ही बघू शकता. ह्या मंडळानंतर खूपच छान, म्हणजेच महादेवांचे जे 12 ज्योतिर्लिंगाचे मंदिर आहेत ते एका याच्यामध्ये त्यांनी सादर केले आहेत. एकाच ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन तुम्ही बघू शकता. किती छान प्रकारे यांनी बनवले आहे.
समस्त वानर सेनेनं श्रीरामांचा जय जयकार पुण्यामध्ये अजून एक सेटअप म्हणजे खूप छान प्रकारे त्यांनी थीम साजरी केली आहे, ती म्हणजे अमृतसर गोल्डन टेम्पल थीम. हा पुण्यातील गणेशोत्सव एक अनोखा आणि भव्य थीम आहे. या थीममध्ये पंजाबमधील प्रसिद्ध हरमंदिर साहिब म्हणजेच गोल्डन टेम्पलची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. या सजावटीमध्ये मुख्यमंत्र्याची वास्तू, त्यावरील सोन्याचे चमकणारा तळ, पवित्र जलाशय आणि त्यांच्या सभोवतालच्या धार्मिक वातावरणाचे संपूर्ण चित्रण करण्यात येते. सजावटीतील गोल्डन टेम्पलच्या शिल्पकारांची आणि स्थापत्यांची बारकाईने नक्कल केली जाते. म्हणजे एक छोटी गोष्टसुद्धा त्यांनी खूप सुंदरपणे साजरी केली आहे, ज्यामुळे भक्तांना पुण्यातच अमृतसरच्या गोल्डन टेम्पलचा अनुभव मिळावा. म्हणून मंदिराच्या प्रतिकृतीभोवती आकर्षक प्रकाशयोजना, फुलांचा आरस आणि धार्मिक प्रतीकांचा वापर करून गणेशोत्सवाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले आहे. तर आता आपण बघणार आहोत उज्जैन महाकालेश्वर मंदिर. महादेवाचं जो ज्योतिर्लिंग आहे उज्जैनचे महाकाल, त्यांची एक ही सजावट तुम्ही बघू शकता. दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने 2024च्या गणेशोत्सवासाठी जटावली शिव मंदिर या भव्य थीमची सजावट केली आहे. हिमाचल प्रदेशातील या प्रसिद्ध मंदिराची हुबेहूब प्रतिकृती सजावट म्हणून साकारली आहे. या सजावटीतील मंदिराच्या विस्तृत रचना, रंगबिरंगी सजावट आणि धार्मिक वातावरण साकारण्यात आले आहे. मंदिराचे आकर्षक दिवे आणि पवित्र प्रतीक सजावटीला आणखी भावनात्मक, कलात्मक बनवतात.